गरम मसाले मिरच्या भाजून आपण डंकावर फुटायला घेतो। तर हे आता चाळण वगैरे मारणं सुरू आहे। एकदम बारीक आणि एकदम फाईन पद्धतीने आपल्याला मिळतं आणि पूर्ण हायजेनिक वापरलं जातं त्याचं। मसाल्याची जी क्वालिटी आहे ती तशीच राहावी। आणि हे पारंपरिक पद्धतीने कुटले जातात। हां, ही जी पद्धत आहे ती आपली एकदम पारंपरिक पद्धत आहे। पहिले हाताने लाकडाच्या उंट्यामध्ये कुटायचे। या वर्षी मिरच्यांचे भाव आहेत ते गेल्या 2-3 ते 3 वर्षापेक्षा भाव कमी झालेले आहेत। ही जी ओरिजिनल जी आपण बोलतो ही अन्यगिरी बेडगी या मिरचीचा भाव आता जवळजवळ 400, 450, 500 रुपये अशा क्वालिटीचा, जसा क्वालिटीचा माल असेल त्या क्वालिटीप्रमाणे पैसे ह्या मिरचीचे आहेत। ही जी आपण दुसरी बघतो ही सिजंटा बेडगी जी मिरची आहे त्या मिरचीचा भाव 200, 250, 300 असा आहे। आणि ही जी आपण तिसऱ्या क्वालिटीची जी बोललो जी रेलिस बेडगी किंवा रेलिस संकेश्वरी म्हणून ओळखली जाते ही अगदी 200-300 रुपये किलोने पण मिळते बाजारात। तर मिरच्या स्वस्त भेटतात पण मिरच्यां देखील मध्ये प्रकार असतात। लालबागमध्ये शक्यतो तुम्हाला ही अन्यगिरी बेडगीच मिळते आणि म्हणून लोक लालबागमध्ये वसई, विरार, पालघर, डहाणू पासून मसाले बनवायला येतात। त्याचं कारण म्हणजे हीच मिरची। आणि जी आपण जी 1600 रुपये किलो 1400 रुपये किलोवाली जी संकेश्वरी बघितली ती मिरची। तर ह्या मिरच्या बाहेरच्या ठिकाणी मिळत नाहीत, ते अगदी रेअर असतात आणि म्हणून लोक बाहेर गावावरून इथे मसाले करायला येतात। 2012 पासून आम्ही इथून सगळं सामान घेऊन मसाला करतोय। ह्यांची क्वालिटी इतकी छान आहे की वर्षभर मसाल्याचा रंग जात नाही आणि चांगल्या क्वालिटीचं ते देतात आणि खराबही होत नाही। जेवणाला रंग सुद्धा सुंदर येतो आणि टेस्ट पण छान येते। असं करून कशासाठी आपण करतो की आपला जो गरम मसाले आहेत त्यांचा जो नॅचरल इसेन्स आणि नॅचरल त्याचा एक स्मेल असतो तो वाढला पाहिजे। बरोबर, तो जेणेकरून आणि थोडं मॉइश्चर जरी त्यात असलं तर ते आपण पूर्ण काढून घेतो त्याच्यात। ओके, 30 पद्धतीचे वेगवेगळे मसाले आहेत जेणेकरून आपलं सगळं महाराष्ट्रीयन पद्धतीचे आपले जास्त करून असतात। मालवणी, घाटी मसाला, कोल्हापुरी, धना पावडर, मिरची पावडर, काळा मसाला बोला, मच्छी मसाला, काश्मीरी पावडर, असे काही वेगवेगळे आपल्याकडे हे आहेत। तुम्हाला ते नक्की आपण एक चांगल्या क्वालिटीचे ठेवतो आवडतात। हे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह, विदाऊट हे केमिकल्स, सगळे आपण नॅचरल ह्याने बनवलेले असतात। ओके, बेडगी मिरची आहे ही ओरिजिनल अन्यगिरी मिरची आहे। या मिरचीला पीळ जो असतो हा जास्त असतो, तिला रिंकल जास्त असतात। आणि जर आपण ही दुसरी मिरची बघितली जिचं नाव आता सिजंटा मिरची आहे, या मिरचीला दिसायला ही लाल दिसते, तिला या मिरचीला पीळ पण कमी आहे। आणि ही मिरची जर आत तोडून बघितली तर अशी पिवळी असते। ओके, आणि ह्या मिरच्या ज्या असतात ना अन्यगिरी मिरची ह्या अशा जड असतात, ह्याला बी जास्त असतं। आणि ह्या मिरच्यांना ह्या ज्या सिजंटा मिरच्या आहेत ह्या मिरच्या एकदम हलक्या असतात। तर असं आपण मिरच्या ओळखू शकतो। ही लवंग पण आपली एकदम आता फ्रेश आलेली आहे। हिची क्वालिटी तुम्ही बघू शकता। प्रत्येक लवंगचं बोंड जे असतं, हे जे बोंड असतं, ही लवंग बघा, ही बाजारात एकदम महाग, सर्वात महाग जी लवंग बोलतात ती ही लवंग आहे आणि एकदम फुल साईज लवंग आहे। आणि जी दालचिनी पण तुम्ही बघू शकता, दालचिनी पण आता आपला सगळा फ्रेश माल आलेला आहे। आपण प्रत्येक आठवड्याला आपला सगळा गरम मसाला, मिरच्या आपल्या सगळ्या फ्रेश असतात, त्याच्यामुळे आपण जुना माल काय विकत नाही। प्रणय प्लस मूवीवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। नेहमीप्रमाणे काहीतरी नवीन घेऊन येत असतो। तर आता जसं की मसाल्याचा सीझन चालू झाला आहे आणि सर्वजण आता घरगुती मसाले वेगळ्या प्रकारमध्ये बनवून घेत असतात। तर तुमच्यासाठी स्पेशल अभिषेक स्टोर्स आणि मसालेवाले यांचा मी व्हिडिओ आज करणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहे की कुठल्या प्रकारचे मसाले सिलेक्ट करायचे, कुठल्या प्रकारच्या मिरच्या सिलेक्ट करायच्या किंवा त्याच्यामध्ये कुठल्या क्वालिटीच्या मसाल्याला मिरच्या सिलेक्ट करायचा। तर आज आपण अभिषेक दादांना भेट देणार आहे आणि आता आपल्याला ते सर्व माहिती देणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा जास्तीत जास्त माहिती मिळेल। चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ही आहे ना गणेश गल्ली आहे जिथे आपला लालबागचा राजा बसतो। तर या साईडला आपला लालबागचा राजा बसतो आणि हे खामकरांचं आशा स्टील सेंटर आहे, त्याच्या बाजूलाच आहे ना अभिषेक स्टोर्स म्हणून आहे जिथे आता आपण ना तुमच्यासाठी स्पेशल मसाल्याचा व्हिडिओ बनवतो आहे। तर यांच्याकडे अगदी उत्तम दर्जाच्या मिरच्या आणि मसाले मिळतात। तर आता आपण दादांकडनं जाणून घेऊया मसाला कसा बनवतात किंवा त्यांच्या प्रोसेसबद्दल। तर चला मग आपण आता दुकानात जाऊया। तर मित्रांनो, आता आपण ना अभिषेक स्टोर्स या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्यासोबत आहे अभिषेक दादा। तर नमस्कार। नमस्कार। तर आज आपल्या व्ह्यूअर्सला तू काय दाखवणार आहे, कशा प्रकारे मिरच्या ओळखायचा आणि कसा मसाला बनवता येईल आपल्या इकडे? आपण आपल्या ह्या शॉपमध्ये ज्या मिरच्यांच्या ज्या वेगळ्या व्हरायटीज आहेत आणि वेगळ्या ज्या क्वालिटीज आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की बेडगी मिरचीचे किती प्रकार असतात, लवंगी मिरचीचे किती प्रकार असतात आणि मिरची कशी ओळखायची, कुठची मिरची चांगली, कुठच्या मिरचीला कलर येतो, कुठच्या मिरचीला पीळ जास्त असतो। आपण जरा जवळ या आणि ही मिरची आपण दाखवूया। ही जी बेडगी मिरची आहे ही ओरिजिनल अन्यगिरी मिरची आहे। या मिरचीला पीळ जो असतो हा जास्त असतो, तिला रिंकल जास्त असतात। आणि जर आपण ही दुसरी मिरची बघितली
जिचं नाव आता सिजंटा मिरची आहे. या मिरचीला दिसायला ही लाल दिसते, तिला या मिरचीला पीळ पण कमी आहे. आणि ही मिरची जर आत तोडून बघितली तर अशी पिवळी असते. ओके. आणि ह्या मिरच्या ज्या असतात ना, अन्यगिरी मिरची, ह्या अशा जड असतात, ह्याला बी जास्त असतं. आणि ह्या मिरच्यांना, ह्या ज्या सिजंटा मिरच्या आहेत ह्या मिरच्या एकदम हलक्या असतात. तर असं आपण मिरच्या ओळखू शकतो. एक ह्याच्यापेक्षा एक स्वस्तातली क्वालिटी येते जी बाहेरच्या ठिकाणी संकेश्वरी म्हणून विकली जाते, अगदी 200 आणि 300 रुपये किलोला. ह्या मिरचीला रॅलिस मिरची असं बोलतात. ही मिरची पण दिसायला लाल नसते, पण ही मिरची जरी आतून आपण तोडून बघितली तर ती अशी पिवळसर असते, बी कमी असतं. आणि ह्या मिरचीचा मसाला देखील 3 ते 4 महिन्यात पिवळा पडतो. ओके. म्हणजे ह्याच्यामुळे मसाल्याच्या कलरला अफेक्ट होतो. कलरला अफेक्ट पडतो, कलर लाल येत नाही. आणि कलर जरी आला, जो कलर आलेला असतो तो 3-4 महिन्यात मसाल्याचा कलर पिवळा होतो. ओके. आणि ह्या मिरचीचा ह्या एकच क्वालिटीच्या मिरच्या आहेत, अन्यगिरी बेडगी. त्या मिरचींचे मसाले 12 महिने अगदी सुखरूप राहतात, व्यवस्थित राहतात, कलर चांगला राहतो त्या मिरच्यांचा. ओके. आणि आता चवीसाठी कुठल्या मिरच्या वापरल्या जातात जास्त? चवीसाठी ही एक निपाणी संकेश्वरी आहे, जी गडिंग्लज, आजरा आणि निपाणी या इथे त्यांचं प्रोडक्शन जास्त आहे. ही मिरची चवीला जास्त असते. ही मिरची महाग असते, लोक पाव किलो अर्धा किलोच टाकतात, पण ह्या मिरचीला देखील चव चांगली असते. ओके. तर ह्यानी जी मसाल्याला चव येते ती वर्षभर टिकते. वर्षभर टिकते. ओके. त्यानंतर ही कुठल्या टाईपची मिरची आहे? ही लवंगी मिरची आहे, जी तेजा बोलतात, खमाम तेजा बोलतात. ही आंध्राची तेजा आहे, म्हणजे ही तिखट जास्त असते आणि अशी वरून लाल जरी दिसत असेल आतून थोडीशी अशी ब्लॅकिश असते. आणि ह्या मिरचीला असं तोडून तुम्ही सुगंध बघायचा, असा तिखट सुगंध आला पाहिजे, म्हणजे ती ओरिजिनल खमाम तेजा. हल्ली नंदुरबार, गुजरातवरून देखील मिरची येते, दिसायला लवंगीसारखीच दिसते पण तिखट नसते, मग तुमचे मसाले तिखट होते. तर हा फरक असतो मिरच्यांमध्ये. म्हणजे आपण शेवटी ही कोपऱ्यात बघू शकता, ही काश्मीरी मिरची आहे. या मिरचीने फक्त कलर येतो, चवीला कमी असते, कलर चांगला येतो. ही मिरची पांडी मिरची, ही मिरची जे लवंगी मिरची खात नाहीत ते पांडी मिरची वापरतात. ओके. त्याच्यामध्ये तिखटपणा कमी असतो का? तिखटपणा कमी असतो त्या मिरची. ओके. तर यावर्षी मिरच्यांचा भाव कसा आहे? या आपण दुकानात आत जाऊन हे करू. हा शॉप यावर्षी मिरच्यांचे भाव आहेत ते गेल्या 2-3 ते 3 वर्षापेक्षा भाव कमी झालेले आहेत. ही जी ओरिजिनल जी आपण बोलतो ही अन्यगिरी बेडगी, या मिरचीचा भाव आता जवळजवळ 400, 450, 500 रुपये अशा क्वालिटीचा, जसा क्वालिटीचा माल असेल त्या क्वालिटीप्रमाणे पैसे ह्या मिरचीचे आहेत. ही जी आपण दुसरी बघतो ही सिजंटा बेडगी जी मिरची आहे, त्या मिरचीचा भाव 200, 250, 300 असा आहे. आणि ही जी आपण तिसऱ्या क्वालिटीची जी बोललो, जी रॅलिस बेडगी किंवा रॅलिस संकेश्वरी म्हणून ओळखली जाते, ही अगदी 200-300 रुपये किलोने पण मिळते बाजारात. तर मिरच्या स्वस्त भेटतात, पण मिरच्यां देखील मध्ये प्रकार असतात. लालबागमध्ये शक्यतो तुम्हाला ही अन्यगिरी बेडगीच मिळते आणि म्हणून लोक लालबागमध्ये वसई, विरार, पालघर, डहाणूपासून मसाले बनवायला येतात. त्याचं कारण म्हणजे हीच मिरची. आणि जी आपण जी 1600 रुपये किलो, 1400 रुपये किलोवाली जी संकेश्वरी बघितली ती मिरची. तर ह्या मिरच्या बाहेरच्या ठिकाणी मिळत नाहीत, ते अगदी रेअर असतात आणि म्हणून लोक बाहेर गावावरून इथे मसाले करायला येतात. तर बघू शकतात, त्यामुळे लोक इथे येतात लालबागमध्ये, कारण इथे मिरच्यांची क्वालिटी सुद्धा तुम्हाला उत्तम मिळते. त्याचबरोबर यंदाच्या मिरच्यांचा भाव घसरलेला आहे. तर आता आपण तुम्हाला इथे क्वालिटी दाखवलेली आहे मिरच्यांची. त्यानंतर आता आपण मसाले पाहून घेऊया. गरम मसाले जर तुम्ही बघितलेत तर ही मसाला वेलची आहे, एकदम चांगल्या क्वालिटीची, जिने आत जर तुम्ही तोडून बघितली तर असा जो त्याचा घर असतो एकदम काळसर असतो आणि असा ओलसर असतो. तर ही मसाला वेलची एकदम चांगल्या प्रतीची आणि चांगल्या क्वालिटीची आहे. जर अशा वस्तू जर तुम्ही तुमच्या मसाल्यात जर टाकल्यात तर मसाला तुमचा नक्कीच चांगला होणार. कारण का मसाला हा 1-2 महिन्याचा विषय नसून हा वर्षभराचा विषय असतो आणि तो त्या कलेने आणि त्या परंपरेने जपला पाहिजे. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जरी गेलो तरी 2 आणि 3 हजार बिल तर आपलं सहज होऊन जातं, पण आपण जेव्हा मसाला करायला जातो तेव्हा आपण पैशाचा थोडा बहुत विचार करतो आणि क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता चांगल्या दुकानातून मसाला करून तो वर्षभर टिकेल असा मसाला केला पाहिजे आणि तुमच्या जेवणाची चव आणि रंगतदारपणा वाढला पाहिजे. ही लवंग पण आपली एकदम आता फ्रेश आलेली आहे. हिची क्वालिटी तुम्ही बघू शकता. प्रत्येक लवंगचं बोंड जे असतं, हे जे बोंड असतं, ही लवंग बघा,
ही बाजारात एकदम महाग, सर्वात महाग जी लवंग बोलतात ती ही लवंग आहे आणि एकदम फुल साईज लवंग आहे. आणि जी दालचिनी पण तुम्ही बघू शकता, दालचिनी पण आता आपला सगळा हा फ्रेश माल आलेला आहे. आपण प्रत्येक आठवड्याला आपला सगळा गरम मसाला, मिरच्या आपल्या सगळ्या फ्रेश असतात, त्याच्यामुळे आपण जुना माल काय विकत नाही, प्रत्येक नवीन माल आपला असतो. आणि हा सर्व प्रीमियम क्वालिटी आहे ना? हा, सर्व प्रीमियम क्वालिटीचा गरम मसाला असतो. तुम्ही बडीशेप पण बघू शकता, एकदम हिरवीगार. आता नवीन बडीशेप चालू झालेली आहे, हिला अबुरोड बडीशेप म्हणून बोलतात. ही काळी मिरी बघा तुम्ही, ही एकदम केरळची काळी मिरी जी एकदम तिखट जास्त असते आणि विदाऊट पॉलिश म्हणजे विदाऊट तेल लावले न लावता एवढी काळी मिरी आहे ही. आणि हे धणे, हे इंदोरी धणे. आता इंदोरी धणे आणि आता हल्ली गुजरात धणे पण येतात, दिसायला असे हिरवेच असतात, पण त्या धण्याने पण मसाला एक 3 महिन्यात मसाला सफेद होतो गुजरात धण्याने. ओके. पण मसाल्यात नेहमी इंदोरी धनाच वापरावा. ओके, तर ह्या मसाल्यांमुळे सुद्धा मसाला सफेद पडतो? हो, गरम मसाल्यामुळे पण निश्चितच फरक पडतो. जसं झालं की आपली हळद जर तुम्ही शेलम टाकली नाही तर राजापुरी जर हळद टाकली तर त्याने पण गरम मसाल्याला फरक पडतो. किंवा हे जर आता आपण सांगितलं की हे धणे आणि इंदोरी धणे हे आणि गुजरात धणे जे असतात, जे स्वस्त असतात, त्या म्हणजे सुगंध त्याला जास्त असतो, दिसायला हिरवा पण तो जास्त असतो, पण एक 2-3 महिन्यानंतर त्याचा कलर जो असतो ना तो असा काळसर होत जातो. ओके. जर ते धणे टाकले तरी मसाला तुमचा पिवळा आणि काळसर होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, म्हणजे जेव्हा आपण मसाले करतो तर इव्हन स्पायसेस सिलेक्ट करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. मसाले पण चांगले बघणं गरजेचं असतं. म्हणजे आता जसं की हे त्रिफळ आहे, हे त्रिफळ आता पूर्ण आपण सीडलेस करून घेतो. आता हे कोकणातलं प्रोडक्ट आहे, प्रत्येक म्हणजे कोकणवासियांना, मालवणी लोकांना सगळ्यांना माहीत असेल की हे काय आहे त्रिफळ. तर ह्याच्यात जे बी असतं ते आपण बायकांकडून साफ करून घेतो, पूर्ण सीडलेस करतो आणि मगच आपण मसाल्यात टाकतो. जर त्याच्यात जर बी राहिलं तर जी मसाल्यात जी कचकच लागते किंवा काळसर थोडा मसाला होतो तो त्याने होतो. तर ही पण आपण काळजी वेळोवेळी घेतली पाहिजे की आपण जो गरम मसाला घेतो तो पण चांगल्या क्वालिटीचा घेतला पाहिजे. हे जायफळ आहे, हे फुल साईज जायफळ आहे, कोलंबो जायफळ त्याला बोलतात. त्याला ऑइल कंटेंट जास्त असतो. हिरवी वेलची जी बघताय ही एकदम वजनदार आहे आणि ही 8 mm प्लस ची साईज आहे. आणि ही फक्त साईज नका बघू तर आज जो दाणा असतो या हिरव्या वेलचीचा, तो दाणा पण एक आपण बघितला पाहिजे की असा काळा दाणा. म्हणजे ही हिरवी वेलची ईवीटी हिरवी वेलची ह्याला बोलतात आणि आज दाणा ह्याचा काळा असतो. ही नॉर्मल वेलचीपेक्षा 20 रुपये तोळ्याने महाग असते, पण आज जो दाणा असतो एकदम भरीव असतो आणि एकदम काळसर दाणा असतो. तर ही वेलची अशी गोड, पहिला सुरुवातीला गोड आणि नंतर तिची चव अशी बदलते. तर ह्या वस्तू जर तुम्ही मसाल्यात जर तुमच्या टाकल्यात तर तुमचा मसाला कधीच खराब होणार नाही. 1 वर्षभर मसाला चांगला राहणार, कलर टिकून राहणार. त्या मिरच्या, अन्नेगिरी मिरची आणि असे गरम मसाले टाकले तर मसाल्याला फ्लेवर, सुगंध पण चांगला आहे. ही जी आपण हळकुंड बघत आहात, 3 प्रकारची हळद आहे. ही स्वारेगड्ड हळद आहे, ही पावडरला वापरली जाते. ज्याला पावडर करायची असेल, हळद पावडर करायची असेल तो प्रामुख्याने ही हळद वापरतो. त्याच्यानंतर जी आपली मसाल्यात जी आपण हळकुंड टाकतो ही सेलम हळकुंड आणि ही 2 नंबर क्वालिटीची आपली राजापुरी हळद. तर ही सेलम आणि आपण राजापुरी बघू शकता. जी सेलम हळद आहे ही पिवळी जास्त आहे आणि जी राजापुरी हळद आहे ही थोडी काळसर आहे. तर ह्याने पण मसाल्याच्या ह्याच्यामध्ये चवीमध्ये आणि अरोमामध्ये फरक पडतो. हिंग पण आपण हा 2 प्रकारचा बघू शकतो. हा चौकोनी हिंग असतो, ह्याला सुगंध कमी असतो आणि हा जो हिंग आहे हा काबुली इंग्रानी हिंग, ह्याला सुगंध भरपूर असतो. तर हा हिंग तुमचा जर मसाल्यात जर आपण टाकतो पण आणि मसाल्याच्या वरून ठेवतो पण, जर हा हिंग तुम्ही वापरला तर मसाला 12 महिने टिकण्यास मदत होते आणि मसाला खराब होत नाही. हा हिंग फक्त दिसायला फक्त हिंग आहे, पण ह्याच्यात जास्त प्रमाणात गव्हाचं पीठ आणि मैदा वापरल्यामुळे हा स्वस्त असतो आणि हा ओरिजिनल असल्यामुळे हा थोडा महाग असतो. ही गुलाब पाकळी बघू शकता तुम्ही, ही अजमेर गुलाब पाकळी आहे. बाहेरच्या ठिकाणी अशी थोडी ब्राउनिश अशी थोडी डार्क कलरची असते. तर ती गुलाब पाकळी न वापरता नेहमी हीच गुलाब पाकळी वापरायची. ही जर कोणी खाऊन बघितली तर ही थोडी अशी गोडसर असते आणि ती जी गुलाब पाकळी असते ही थोडी कडवट लागते. पण आपण मसाल्यामध्ये का वापरतो? सुगंध येण्यासाठी आपण गुलाब पाकळी वापरतो. ती एक चांगला सुगंध येतो मसाल्याला. आणि ही जी कसुरी मेथी आहे ती मसाल्याला चव देण्याचं काम करते. तर ही पण आपण बघू शकता एकदम फ्रेश आणि एकदम ग्रीन आहे.
तर आता आपण ना अभिषेक स्टोअर्समध्ये आले होतो, तर इथे आपले आता कस्टमर्स आहेत, तर आपण त्यांच्याकडनं ना ह्यांच्याबद्दल रिव्ह्यू जाणून घेऊया. तर ताई, तुम्ही काय सांगाल स्टोअरबद्दल? आम्ही अभिषेक स्टोर हा जो मसाल्याचा आहे त्या स्टोअरमधून 2012 पासून आम्ही इथून सगळं सामान घेऊन मसाला करतोय. ह्यांची क्वालिटी इतकी छान आहे की वर्षभर मसाल्याचा रंग जात नाही आणि चांगल्या क्वालिटीचं ते देतात आणि खराबही होत नाही जेवणाला रंग सुद्धा सुंदर येतो आणि टेस्ट पण छान येते. असं दोन्ही. तर आता आपण मसाले जे घेतात ते इकडेच भाजून घेतात की आपण कशा प्रकारे आम्ही करतो? घरी नेऊन आमचं टेरेस आहे तिथे सगळं वाळवून आम्ही ह्यांच्या डंकावरती सगळं कुटून घेऊन जातो. ओके, तर म्हणजे आता तुम्ही भाजणार आणि मग परत येऊन डंकावर कुटणार आहे मसाला. घेऊन येणार. तर आता आपण 2012 पासून हे मसाले हो, करतायत हो. आणि रेग्युलरली आपण ह्यांच्याकडनं हो, खरेदी हो, हो, करतात हो. आहे. तर तुम्हाला क्वालिटी कशी वाटते? क्वालिटी एकदम फर्स्ट क्लास म्हणून आम्ही येतो ना इथे आणि आमचे घरोकामुली जे आहेत ना ते सुद्धा इथून घेऊन जातात मसाला करून. ओके, हे बघा बिलं माझ्या हातात आहेत. तर ही आता किती वर्षाची बिलं घेऊन आलात? ही आता 4 वर्षाची आहेत पण 12 पासून आम्ही इथे करतो ती घरी राहिली. ओके, तर ह्याच्यामध्ये बघू शकता बिलांमध्ये ना त्यांचं पूर्ण मसाल्याचं साहित्य जे आहे त्याप्रमाणे दरवर्षी ते मसाले करून घेतात आणि मग ते इथे येऊन त्यांना दाखवतात. मग त्याप्रमाणे दरवर्षी त्यांना मसाला करता येतो. काही बदल असेल तर सुचवतो आम्ही तिथे बिलांमध्ये. आम्ही आता ह्यांना भरपूर कस्टमर पण दिले आहेत. आमचे जे रिलेटिव्ह आहेत ते सगळे इथे येऊन मसाला करतात. धन्यवाद ताई. हा, थँक्यू. आता तुम्हाला पण म्हटलं ना माझ्याकडे बिल असल्यामुळे हे आपले कस्टमरच आहे जुने. 1 किलो, अल्कोंड 100, काळी 300, खसखस, बडीशेप, जिरा, लवंग, जायपत्री, आयपत्री, चक्रीफूल, हाताला मिरची, तेजपत्ता, दगडफूल, शहाजिरा, शेंगाचा खडा, सुंठ आणि सुके. तर इथे बघू शकतात आपले जे मिरच्या असतात ना त्यांचे जे दांडे असतात ते इथे काढले जातात. तर इथे सर्व प्रकारच्या आपल्या मिरच्या आहेत वेगळ्या वेगळ्या क्वालिटीच्या. तर अशा प्रकारे या महिला आहेत. ते जे मिरच्यांना अशा प्रकारे हे जे दांडे असतात ना हे काढून साफ करतात. त्यानंतर ह्या मिरच्या अशा दिसतात. तर इथे पण बघू शकतात या मिरच्या अशा साफ करून ठेवलेल्या आहे. तर तुम्हाला प्रॉपर क्लीन्ड अशा मिरच्या ह्यांच्या दुकानात मिळणार आहे. तर आता आपण आपल्या दुकानात मिरच्यांचे प्रकार, मिरच्यांची क्वालिटी आणि गरम मसाल्याचे जे प्रकार आपण बघितले. तर हेच मिरची मसाले जेव्हा कस्टमर येतो तेव्हा हे मिरची मसाले आपण जेव्हा आपल्या दुकानात दुसऱ्या दुकानात जे युनिट आहे आपलं जिकडे मिरची मसाले भाजून आणि कुटून मिळतात तर तिथे कशा प्रकारे मिरची मसाले भाजून कुटून दिले जातात तर ते आता आपण त्या दुकानात जाऊन बघूया. तर मित्रांनो आता पण आहे ना अभिषेक मसाले हे त्यांचं पहिलं दुकान आहे जिथे आपण आहे ना मिरच्यांची क्वालिटी तसंच मसाल्याची क्वालिटी पाहिली आहे. तर मसालेवाले मिरची मसाला डंकावर कुठून मिळेल हे त्यांचं सेकंड युनिट आहे जे आता आपल्याला इथे बघू शकतात नारायण उद्योग सोसायटीच्या अगदी ऑपोजिटला आहे. तर आता इथे आपण काय पाहणार आहे तर इथे पण आपण मसाल्याची क्वालिटी तसंच खडा मसाला आहे तो पाहणार आहे. त्याचबरोबर इथे मसाला कशा पद्धतीने भाजला जातो आणि डंकावर कुटला जातो ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा मसाल्याच्या मिरच्या काढलेल्या आहेत. आता गरम मसाला भाजायचा चालूच आहे आपला. अशा प्रकारे आपण सर्व गरम मसाले मिरच्या भाजून आपण डंकावर कुटायला घेतो. तर हे आता चाळण वगैरे मारणं सुरू आहे. एकदम बारीक आणि एकदम फाईन पद्धतीने आपल्याला मिळतं आणि पूर्ण हायजेनिक वापरलं जातं तसं. मसाल्याची जी क्वालिटी आणि ती तशीच राहावी. आणि हे पारंपरिक पद्धतीने कुटले जातात. हा, ही जी पद्धत आहे ती आपली एकदम पारंपरिक पद्धत आहे. पहिले हाताने लाकडाच्या उंट्यामध्ये गुटायचे. बरोबर. मशीन आले जे डंकाचं काम करतात. तर तुम्हाला सेम इफेक्ट मिळतो पारंपरिकचा. त्यामुळे तुमचा मसाला टिकतो सुद्धा ना वर्षभर. हा, आणि हे चक्की वगैरे म्हटलं तर तिथं जळून जातो मसाला. हा पारंपरिक पद्धतीने असतो तो ओपन असतो त्यामुळे त्याचे नॅचरल त्याचा इसेन्स आणि फ्लेवर तसाच राहतो. ओके. त्याचबरोबर जेव्हा आपण हा मसाला भाजतो तेव्हा काय प्रमाणामध्ये मसाला भाजला जातो? मसाला प्रमाणामध्ये म्हणजे त्याचं प्रमाण आपण आधीच काढून घेतो. जो मसाला असेल जसं की मालवणी आला, घाटी मसाला आला
हे कोणत्याही प्रमाण असेल ते आपण आधी व्यवस्थित काढून घेतो. अकॉर्डिंगली आपण हळद वगैरे हे तेलामध्ये फुलवावी लागते. त्याच्यामध्ये हिंग असतं जे आपलं नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. आणि गरम मसाला भाजून व्यवस्थित प्रमाणात काढून मग आपण त्याच्यानंतर मिरच्या भाजून. पण ह्यात भाजायची काय टेक्निक आहे आपली? भाजायची टेक्निक इन द सेन्स तुम्ही तो जास्त करपवायचा नाही, त्याचा नॅचरल इसेन्स पण राहिला पाहिजे. भाजणं जेणेकरून कशासाठी आपण करतो की आपलं जो गरम मसाले आहेत त्यांचा जो नॅचरल इसेन्स आणि नॅचरल त्याचा एक स्मेल असतो तो वाढला पाहिजे. बरोबर. तो जेणेकरून आणि थोडं मॉइश्चर जरी त्यात असलं तर ते आपण पूर्ण काढून घेतो त्याच्यात. ओके. तर आपल्या मसाल्यामध्ये जे एसेन्स असतो तो फुलफिल करतो आपण जेव्हा भाजतो तेव्हा. भाजतो तेव्हा आपण त्याचा नॅचरल त्याचा जो फ्लेवर आहे फ्लेवर राहिला पाहिजे अशा पद्धतीने केला जातो. आणि जेणेकरून काय होतं ती टेस्ट तुम्हाला राहते, मॉइश्चर त्यात राहत नाही, काहीच 0% मॉइश्चर राहतं. त्यामुळे मसाला तो टिकतो. बरोबर. मसाला टिकवण्यासाठी म्हणजे मॉइश्चर त्याच्यामध्ये अजिबात नाही. ओके. ते आपण सगळ्या व्यवस्थित योग्य पद्धतीने त्याची काळजी घेतो. तर आपण भाजायची काही वेगळे चार्जेस घेतो का? भाजायचे वेगळे चार्जेस नसतात, जे कुटायचे वगैरे असतात ते त्याच्यामध्ये भाजणे येतं. ओके. आपण कुटायची किती घेतो? कुटायचे असं 100 रुपये हे आहे, पण ते आपण आपल्याकडे असतं त्याच्यामध्ये ते आपण कमी जास्त रिजनेबल करतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघू शकता डिस्काउंट मिळणार आहे. तर हा मसाला छानपैकी तुम्हाला डंकावर कुटून मिळणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक मसाला जेव्हा तळला जातो डंकावर तेव्हा तो चाळण मारून अगदी फाईन जो मसाला आहे तो घेतला जातो आणि जो जाडा आहे तो पुन्हा दळून तो बारीक केला जातो. तर असं हे पूर्ण त्यांचं प्रोसेसिंग युनिट आहे, बघू शकता. नमस्कार, मी आशिष शिंदे मसालावाले. तर आपल्याकडे बघू शकता आपण आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले अवेलेबल आहेत. आपल्याकडे विविध प्रकारच्या सगळ्या मिरच्या, तिखट, बेडगी, काश्मीरी, संकेश्वरी सगळ्या मसाल्यासाठी ज्या मिरच्या लागतात त्या एकदम उत्तम प्रतीच्या आणि उन्हात सुकवलेल्या मिरच्या असतात. आणि गरम मसाल्याची क्वालिटी बघितली तर तुम्हाला ती A1 क्वालिटी मिळणार, जी आपल्याकडे सुपिरियर असते, जेणेकरून मसाल्याचा टेस्ट चव वगैरे तुम्हाला एकदम व्यवस्थित भेटणार. जो मसालाही दीर्घकाळ टिकतो त्याच्याने. आणि आपल्याकडे तशाच प्रकारे मसाले बनवूनही दिले जातात आणि तयार मसालेही मिळतात. तयार मसालेही आपण आपल्या घरगुती जसं बनवतो आपण मसाले त्याप्रमाणेच बनवलेले असतात. त्यात कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स मिक्स नसतात. तर अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने आपण हे मसाले बनवतो. एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲज अ नॅचरल प्रिझर्वेटिव्ह असतात, लाईक हिंग वगैरे सगळं हे आपण तसेच वापरतात. ओके. तर आता ही मसाल्याची क्वालिटी आहे हीच आपण या मसाल्यामध्ये यूज करतो. आणि या मिरच्या आहेत आपल्या, ज्या आपण सुकवलेल्या मिरच्या आहेत कस्टमरची बघू शकता जे आपल्याकडे. तर आता हे बघू शकता आता मसाल्याचा सीझन चालू झालेला आहे. तसं आहे ना कस्टमर इथे रांगा लावत आहेत. काही कस्टमर आता त्या ऑपोजिट साईडला आपण बघू शकतात बसलेले आहेत, कारण त्यांनी डंकावर मसाला कुटायला दिलेला आहे. तर आपण ह्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेणार आहे की त्यांना कशा प्रकारे इथे मसाला वाटतो वगैरे. तर इथे बघू शकतात काही आहे ना त्यांचे रेडीमेड मसाले सुद्धा आहेत, जसं की धना जिरा पावडर आहे, पावभाजी आहे, स्पेशल चिकन मटन मसाला आहे, तर हळद आहे, मिरची पावडर आहे. तर हे सर्व मसाले तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्याचबरोबर इथे बघू शकता इंदुरी धना पावडर जी उत्तम क्वालिटीची असते. त्यानंतर घाटी मसाला आहे, स्पेशल मिसल मसाला आहे, आगरी कोळी मसाला आहे. तर सगळ्या पद्धतीचे मसाले इथे बनवले जातात. तर दादा काय काय पद्धतीचे आपण मसाले बनवतो इकडे? आपल्याकडे टोटल अराउंड 30 पद्धतीचे वेगवेगळे मसाले आहेत, जेणेकरून आपण सगळं महाराष्ट्रीयन पद्धतीचे आपले जास्त करून असतात. मालवणी, घाटी मसाला, कोल्हापुरी, धना पावडर, मिरची पावडर, काळा मसाला बोला, मच्छी मसाला, काश्मीरी पावडर, असे काही विविध आपल्याकडे हे आहेत. तुम्हाला ते नक्की आपण एक चांगल्या क्वालिटीचे ठेवतो. इवन आपल्याकडे एक्झॉटिक मसाले आहेत, जसे की किचन टिंग, पावभाजी, हे सगळे मसालेही मिळतात. हेही विदाऊट प्रिझर्वेटिव्ह, विदाऊट हे केमिकल्स, सगळे आपण नॅचरल ह्याने बनवलेले असतात. जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला काही हानिकारक गोष्टी मिळतात नाही. सगळं आपल्याला प्युअर क्वालिटी मिळते, प्युअर टेस्ट मिळते. हे आपले कस्टमर्स आहेत जे मसाले करायला आले आहेत. तर आपण इथे कधी आलात? आम्ही पाहूनच आलो इथे. उत्तम प्रतीचे आणि छान आहे ना ते मसाले इथे भाजून वगैरे सगळं कुटून वगैरे देतात आणि सगळं आपल्याला इथे दळून वगैरे सगळे देतात. त्याच्यामुळे इथे येऊन आहे ना आपल्याला कुठं वाळवायची वगैरे गरज नाही. मसाले वगैरे इथं सगळं तुम्हाला घेऊन उत्तम प्रतीचे देतात मसाले. छान आहे. ओके. तर तुम्हाला इकडच्या मसाल्याची क्वालिटी आवडली आहे? हो, छान आहे, एकदम क्वालिटी छान आहे. सगळे मसाले वगैरे आम्ही पाहून आणि निवडून स्वतः मिरच्या वगैरे सगळे पाहून मसाले वगैरे सगळे आम्ही स्वतः हे करून समोरच कुटून वगैरे त्यांच्याकडून घेतले. ओके. किती किलोचा मसाला करायला दिलाय? आम्ही आता 1 किलोचा करायला दिलाय. ओके. तुम्ही काय प्रकारचा मसाला बनवून घेतलाय? आम्ही आता घाटी मसाला बनवतो. ओके. तर ताईंनी घाटी मसाला बनवायला दिलेला आहे. त्याचप्रकारे त्यांनी आता इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर या ताई आहेत, तर ह्यांनाही विचारूया ह्यांनी काय प्रकारचा मसाला बनवायला दिलाय आणि ते कसे आले? गरम मसाला, परत खलाटणी, धना पावडर, अशा वेगवेगळ्या मिरची पावडर, अशी 2-3 प्रकारचे आम्ही मसाले करून घेतलेले आहेत. उत्तम क्वालिटी आहे आणि असं छान सोय पण चांगली आहे.
आणि स्वच्छता आहे मेन म्हणजे आपण बघू शकता, त्यामुळे आपल्याला त्याबद्दल काळजी घेण्याची गरज नाही आहे. मुंबईच्या ठिकाणी आपल्याला वाळवायला वगैरे जागा नसते, त्याच्यामुळे इथं सगळी सोय आहे. इथं भाजून वगैरे डायरेक्ट आपल्याला मसाला तयार करून दिला जातो. तर ताई आता 2 किलोचा मसाला करायला आले तिथे, तर आता त्यांनी त्यांचा मसाला इथे सिलेक्ट करून कुटायला दिलेला आहे डंकावर. तर खूप खूप धन्यवाद ताई. अशा प्रकारे आपल्याकडे तयार मसाले येतात आणि आपण मसाले बनवूनही देतो. ऑर्डर वगैरे असेल तर त्या आपण ऑर्डर घेऊन आपण घरपोच पण देतो. मुंबईमध्ये आपली होम डिलिव्हरी आहे, फ्री आहे. आणि मिरच्या तुम्हाला एकदम सुकलेल्या मिळणार, जेणेकरून तुम्हाला एकही मिरच्या मसाला दीर्घकाळ टिकतो. गरम मसाल्याची जी क्वालिटी तुमची 1 नंबर येणार आणि ते योग्य प्रमाणात घेऊन आपण त्या मसाल्याच्या प्रमाणानुसार व्यवस्थित बनवून ते आपण व्यवस्थित कुरिअर घरीही करतो. आणि तुम्ही आला तर तुम्हाला इथे समोरासमोर भाजून कुठून सगळं व्यवस्थित मिळून जाईल. तर नक्की तुम्ही एकदा आमच्याकडे करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आपल्या पारंपरिक पद्धतीने आपण केलेले मसाले आहेत आणि ही परंपरा आपण जपत आहोत. आम्ही आपला ह्या शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8877496496. आशिष शिंदे. तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ऑर्डरसाठी किंवा तुम्हाला काही माहिती हवी असेल तर त्याच्यावर व्हॉट्सअपवर मिळतो. खूप खूप धन्यवाद दादा. थँक्यू. तर इथे बघू शकतात मित्रांनो की आता आपण हा जो मसाला आहे ना कस्टमरचा आहे, तर त्याच्याप्रमाणे हा आपल्याला आता इथे भाजून मिळणार आहे. तर अशा प्रकारे हा मसाला भाजला जातो तेलामध्ये. तर इथे थोडा आवाज येणार आहे कारण इथे मशीन बघू शकतात चालू आहे आणि एका साईडला इथे मसाला भाजला सुद्धा जातोय. आता हा बघू शकतात हा सर्व जो मसाला होता खडा तो भाजून घेतला जाणार आहे. तर एकदा हा मसाला भाजून झाला ना त्यानंतर इथे बघू शकता या मिरच्या आहेत त्या सुद्धा भाजल्या जाणार आहेत इथे. आणि मग हा सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर आपण ह्या डंकावर कुटणार आहे. तर इथे बघू शकता हा मसाला ना डंकावर कुटला जातो. त्यानंतर तो दाडा मसाला आहे तो सेपरेट केला जातो आणि मग अशा प्रकारे हा वेगळ्या चांगलीने चाळून पुन्हा तो त्या डंकावर कुटला जातो. हा पुन्हा त्याच्यामध्ये टाकलेला आहे म्हणजे अगदी मसाला बारीक होईपर्यंत हा डंकावर कुटला जातो. तसं तिकडे बघू शकता धना पावडर सुद्धा व्यवस्थित कुटून घेऊन बारीक केली जाते आहे. इथे बघू शकतात आता हा कस्टमरचा मसाला आहे ना इथे मोजला जातो आहे. तर हा प्रत्येकाच्या वजनाप्रमाणे तो मोजला जातो आणि त्यानंतर अशा प्रकारे हा मसाला केला जातो. तर इथे बघू शकता हा मसाला आहे काढलेला. त्यानंतर इथे पण हा मसाला त्यांचा काढलेला आहे. तर इथे आता कस्टमरांची रांग आहे बघू शकता. तर हे कस्टमर इथे मसाले घेतात, या साईडला भाजायला देतात आणि मग समोरच्या साईडला जाऊन बसतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ना अभिषेक स्टोअर आणि मसालेवाले लालबागचे ह्यांचे आपण मसाले तुम्हाला दाखवलेले आहे. काय काय पद्धतीने ते मसाले बनवले जातात. तर अगदी आहे ना पारंपरिक पद्धतीने तुम्हाला इथे मसाले डंकावर कुटून मिळणार आहे, ते सुद्धा उत्तम क्वालिटीचे. तर तुम्हाला सुद्धा यावर्षीचा मसाला करायचा असेल तर नक्की इथे या आणि या दुकानाला भेट द्या आणि तुमचा मसाला करून द्या. चला मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.